आजकाल लग्नासाठी मुली मिळणं खूप कठीण झालेलं आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. म्हणजे मुलींचे भाव गगनाला टेकलेले आहेत. सोन्याच्या भावापेक्षा जास्त मुलींचे भाव आहेत. आजकाल मुलं मुलीच्या घरी नाही जात, मुलगी मुलाच्या घरी पाहायला येते आणि मुलाला कांदेपोहे चायपोहे करावं लागते तिला. मी मजाक नाही करत आहे, मी खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही. त्या दिवशीचा किस्सा आहे. माझ्या घरी मुलगी मला पाहायला आलेली होती, तिच्या घरचे 4 पाहुणे घेऊन. मी कांदेपोहे आणि चाय वगैरे त्यांना दिला. आता मुलगी मला पहिलाच प्रश्न काय विचारते माहीत आहे, अक्षय हे कांदेपोहे गोड का रे झाले? म्हणजे पहिले नाव काय, गाव काय, आवडीनिवडी काय हे राहिलं बाजूला, आणि कांदेपोहे गोड का रे झाले. ठीक आहे, मिठाच्या बदल्यात साखर पडली असेल, माणसाकडून चुका होतेच. म्हणजे काम पण आपणच करावं, टोमणे पण आपणच खाऊ, हे कोणता न्याय? मी बाबाला सांगितलं, बाबा मला आता काही लग्न करायचं नाही आहे, आता मी अभ्यास करणार, मोठा अधिकारी होणार. कारण तो आता इगोवरती गोष्ट गेलेली होती आपली. आयुष्यामध्ये ना अडचणी येतात, परंतु जो अडचणीचं शस्त्र बनवतो तोच जिंकतो. त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ते वाक्य फिरत होतं की कांदेपोहे गोडकारे झाले. मी त्याची ट्रिक बनवली आणि व्हायरसमुळे होणारे जेवढे काही डिसीज आहे तेवढे सगळे पाठ करून टाकले. विषाणूजन्य रोग जे व्हायरल डिसीज आहेत, तर आपल्या ट्रिकनुसार कावरून काय येणार, कांजण्याला इंग्लिशमध्ये चिकन पॉक्स म्हणतात. आता हे कशाने होते, तर व्हॅरिसेला झोस्टर नावाच्या व्हायरसमुळे होते. त्याच्यानंतर देवरून येतो देवीला इंग्लिशमध्ये स्मॉल पॉक्स म्हणतात, आणि ह्या व्हॅरिओला नावाच्या व्हायरसमुळे होतो. एडवर्ड जेनर यांनी याची वॅक्सिन शोधलेली आहे, याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. त्यानंतर वरून येणार पोलिओ कोणत्या व्हायरसने होते, तर इंटरो व्हायरस. याची पण लस उपलब्ध आहे, साबीनची लस आणि साल्कची लस. साबीनची लस तोंडावाटे घेतली जाते, साल्कची इंजेक्शनद्वारे घेतली जाते. याच्यावरती पण प्रश्न आहे. हे उरून येतो हिपॅटायटिस. आता हिपॅटायटिस हा रोगाचं पण नाव आहे आणि व्हायरसचं पण नाव आहे. 5 प्रकारचे व्हायरस आहे हिपॅटायटिस A, B, C, D आणि E. ठीक आहे, हे काय करते, तर आपलं जे लिव्हर आहे, लिव्हरवरती सुजन येते. A आणि E हे जे 2 व्हायरस आहे हे पाण्याद्वारे पसरले जाते. B, C, D हे व्हायरस रक्ताद्वारे पसरले जाते. A, B, D याची लस उपलब्ध आहे, C आणि E ची लस उपलब्ध नाही. जो B व्हायरस आहे त्यात तो DNA व्हायरस आहे, बाकी सगळे RNA व्हायरस आहे. तर ह्या फॅक्च्युअल डेटा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर A वरून येतो एड्स कशाने होतो, तर HIV व्हायरसमुळे होत असतो. त्याच्यानंतर वरून येणार गोवर म्हणजे मिझल. आता हे कशाने होते, तर मिक्झो व्हायरस. याची पण लस उपलब्ध आहे MMR नावाची. MMR म्हणजे काय, तर मिझल, मम्प आणि रुबेला हा जर्मन मिझल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोवर झालं आपलं. वरून येणार डेंग्यू कशाने होतो, तर डेंग्यू व्हायरसने होत असतो, DENB नावाच्या. आणि हा कोणत्या डासाने पसरला जातो, तर इजिप्ती नावाच्या जो एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे, तर तो हा व्हायरस आपला रोग पसरवत असतो. हाच जो मच्छर आहे तो झिका व्हायरस पण पसरवतो आणि झिका रोग पण पसरवतो, आणि जो चिकनगुनिया रोग आहे तो सुद्धा पसरवतो. चिकनगुनिया कशामुळे होते, अल्फा व्हायरसमुळे होत असते. ठीक आहे. त्यानंतर कावरून काय येणार, कावीळीला जॉन्डिस म्हणतात, आणि हे सुद्धा कशाने पसरते, तर हिपॅटायटिस A, B, C, D, E. मग ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, जो हिपॅटायटिस जो रोग आहे तर तो लिव्हरचा रोग आहे, परंतु जॉन्डिस हे सिम्पटम्स आहे, हे आपल्या शरीराच्या बाहेर जे दिसणारे सिम्पटम्स आहेत ते आहेत. वरून काय येणार, रेबीज जो आहे हा रेबीज व्हायरसमुळे पसरतो, RAB. ही जी ट्रिक आहे ना ती मला इंटरनेटवर कुठेतरी मिळाली, ती माझी क्रिएटिव्हिटी नाही आहे. मी फक्त त्याला एंगेजिंग आणि थोडं फनी बनवलं. ऑल क्रेडिट गोज टू दॅट अननोन पर्सन.